भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे अशोक कुमार। जेव्हा चित्रपट नवनवीन उभारी घेत होता आणि चित्रपटातून जेव्हा मुबलक पैसाही मिळत नव्हता, तेव्हा या माणसाने चित्रपटाला आपली कर्मभूमी मानली आणि पहिला सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाला। अशोक कुमार यांची आयडेंटिटी होती त्यांचा आवाज। अनेक जण त्यांची मिमिक्री करतात आणि प्रेक्षकांची वाहवाही मिळवतात, पण अशोक कुमार जेव्हा सुपरस्टार होते तेव्हा त्यांचा आवाज असा नव्हता। सिनेमातील चित्रीकरणाच्या दरम्यान एक असा प्रसंग घडला की नंतर अशोक कुमार यांचा आवाज बदलला आणि त्यांना बोलताना धाप लागू लागली। सध्या लोक त्यांची मिमिक्री करतात, पण त्यांचा तो बदललेला आवाज आहे। मग अशी कोणती घटना होती की त्या घटनेनंतर अशोक कुमार यांना बोलताना धाप लागायला लागली आणि त्यांच्या आवाजाला ग्रहण लागलं, हेच आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं स्वागत करतो। रसिको, तो काळ होता 60च्या दशकातला। अशोक कुमार एकामागे एक चित्रपट करत होते आणि ते प्रेक्षकांना आवडतही होते। त्यांची पडद्यावरची इमेज ही हँडसम आणि तडफदार संवाद फेक करणाऱ्या नायकाची होती। पण 1962 साली एका चित्रपटाचं शूट ते करत होते। त्या चित्रपटाचं नाव होतं राखी। ए भीमसिंग हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते। संपूर्ण चित्रपट एकदम हसत खेळत पार पडत होता। सिनेमाच्या शेवटी अशोक कुमार करत असलेलं पात्र मरेल असा सीन होता। मृत्यूच्या प्रसंगाचं चित्रण चाललं होतं। यात अशोक कुमार हे खूप आजारी आहेत आणि त्यांना धाप लागलेल्या आवाजात बोलायचं होतं। भरपूर टेक झाले, पण हा सीन काही ए भीमसिंग यांनी डिझाईन केल्याप्रमाणे होत नव्हता। अखेरच्या घटका मोजत असलेली व्यक्ती कशा प्रकारे बोलेल याचा फील घेऊन ए भीमसिंग यांना अशोक कुमार यांच्याकडून हा सीन हवा होता। खूप वेळा प्रयत्न होऊनही अशोक कुमार यांना हे जमत नव्हतं। त्यानंतर ए भीमसिंग यांनी एक उपाय शोधून काढला। फ्रीज मधलं थंडगार पाणी त्यांनी मागवलं आणि त्यात अजून बर्फाचे खडे टाकून अशोक कुमार यांना प्यायला दिलं। एका मागून एक असे 6 ग्लास पाणी अशोक कुमार यांनी प्यायलं। अशोक कुमार यांना थंडीने कापरं भरलं आणि त्यांनी शूटला सुरुवात केली। पहिल्या फटक्यात शॉट ओके झाला, त्यामुळे सगळ्यांना हायचं वाटलं, पण त्याच वेळी धाप लागून अशोक कुमार कोसळले। त्यांना थेट अँब्युलन्स मधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। काही दिवसांनी त्यांना न्यूमोनिया झाला। हे कमी का काय, पण हा संसर्ग पुढे फुफ्फुसात गेला। त्यातून ते कसे बसे बचावले, पण पुढे अशोक कुमार यांना बोलताना धाप लागायला लागली ती कायमचीच। जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा सिनेमा तर काही विशेष चालला नाही, पण नंतर अशोक कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। पुरस्कार तर मिळाला, पण त्यांना दुखणं लागलं ते कायमचंच। या प्रकाराने डगमगून न जाता त्यांनी पुढे काम चालू ठेवलं। आपल्या धाप लागलेल्या आवाजाला ऍडजस्ट करून त्यांनी सिनेमातील आपली वाक्य घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची ही स्टाईलही प्रसिद्ध होऊन त्यांची ओळख बनली। 1962 साली ही घडलेली घटना आणि 1963 सालापासून त्यांनी नायकाची भूमिका करणं बंद केलं आणि मध्यवर्ती भूमिका करणं सुरू केलं। काही दिवसांपूर्वी एका करारी आवाजात बोलणाऱ्या अशोक कुमार यांनी आपल्या बोलण्याची तऱ्हाच बदलली, पण तरीही त्यांनी ही तऱ्हा प्रसिद्ध करून दाखवली। आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। लोकसत्ता ऑनलाईनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची।